Hello students, today we learn standard 6 subject science lesson number 9 motion and types of motion part 2. In the previous part we learned motion and their types. There are two types of motion, linear motion and non-linear motion. And also we learn the first type of motion, that is linear motion. आपण गतीच्या प्रकारामधला पहिला जो प्रकार होता लिनियर मोशन म्हणजे रेषीय गती, आणि त्याची दोन प्रकार युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, ते आपण गेल्या भागामध्ये पाहिलेलं आहे. नाउ टुडे वी लर्न नॉन लिनियर मोशन. गतीचा दुसरा प्रकार जो आहे नॉन लिनियर मोशन पाहणार आहोत. नॉन लिनियर मोशन इज देर आर 4 टाइप्स ऑफ नॉन लिनियर मोशन: ऑक्सिलेटरी मोशन, सर्कुलर मोशन, पिरियॉडिक मोशन and random motion. Today we learn 4 types of non-linear motion. But before we learn what is linear motion, आपण पहिल्यांदा बघणार आहोत नॉन लिनियर मोशन म्हणजे काय. नॉन लिनियर मोशन म्हणजे नैकरेषीय गती. मागील भागामध्ये आपण रेषीय गती म्हणजे लिनियर मोशन बघितलं. त्यात वस्तूची जी गती असते ती सरळ एका रेषेत असते. बट नॉन लिनियर मोशन मीन्स द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट गोज नॉट मूव इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड नॉन लिनियर मोशन. म्हणजे एका सरळेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीला नॉन लिनियर मोशन म्हणजे नैकरेषीय गती असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला इथे चित्र दिसतंय. चित्रामध्ये हे मेरीगो राऊंड आहे, ते गोल फिरते. सिसो आहे, ते वर खाली होते. झोपाळा आहे, तो पुढे मागे होते. म्हणजे यांच्या गती, या प्रत्येकाची गती जी आहे ती सरळ एका रेषेत नाही. म्हणून आपण आज या नॉन लिनियर मोशनचे उदाहरणं बघणार आहोत. फर्स्ट टाइप ऑफ नॉन लिनियर मोशन इज ऑक्सिलेटरी मोशन. द मोशन ऑफ अ बॉडी that is oscillating like swing back and forth is called oscillatory motion. म्हणजे आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती म्हणजे ऑक्सिलेटरी मोशन असे म्हणतात. द स्विंग always come back from one end to other end. It takes about the same time for each swing or oscillation. The movement of a swing is called oscillatory motion. झोपाळा बघा, हा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो, आणि म्हणून या झोपाळ्याच्या या हेलकाव्यालाच आंदोलित म्हणजे ऑक्सिलेटरी मोशन असं म्हटलेलं आहे. सिमिलरली द मुवमेंट ऑफ पेंडोलम. पेंडोलम म्हणजे घड्याळाचं हे लोलक बघितलं, हे याला म्हटलं जातं पेंडोलम. ते सुद्धा एकीकडून दुसरीकडे सारख्याच गतीमध्ये येत असतं. नेक्स्ट, द विंग्स ऑफ बर्ड्स, द निडल ऑफ स्विंग मशीन. हे जे आहेत हे सुद्धा वे बघा, हे स्विंग जेव्हा मशीन चालू असते शिवण यंत्र, तेव्हा हे जी सुई आहे ती वर खाली होते. तसं हे पॅडल पण काय होतं, पुढे मागे किंवा वर खाली होत असतं. पक्ष्याचे पंख कसे असतात, पुढे मागे खालीवर खालीवर जेव्हा पक्षी उडतात तेव्हा होत असतं. नेक्स्ट, सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. सर्क्युलर म्हणजेच काय, गोलाकार. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला सर्क्युलर मोशन असे म्हणतात.
उदाहरणार्थ बघा इथे दिलेलं आहे, द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक, मिनिट हँड ऑफ अ क्लॉक ते कसं असतं, गोलाकार फिरत असतं. जायंट व्हील कसं असतं, गोलाकार फिरतं. मेरी गो राऊंडसुद्धा गोलाकार फिरतं. फॅन पण कसं आहे, गोलाकार फिरतं. तर यांच्या या गोलाकार फिरणाऱ्या गतीलाच म्हटलेलं आहे सर्क्युलर मोशन. नेक्स्ट, पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन म्हणजे त्याला मराठीत म्हटलेलं आहे नियतकालिक गती. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉइंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड इज कॉल्ड पिरियॉडिक मोशन. म्हणजे ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते, त्या गतीला म्हटलेलं आहे नियतकालिक म्हणजे पिरियॉडिक मोशन. द मिनिट्स हँड ऑफ अ क्लॉक कंप्लीट 1 राऊंड इन एक्झॅक्टली 60 मिनिट्स एव्हरी डे. म्हणजे घड्याळाचा काठा जो आहे तो 60 मिनिटात आपला एक राऊंड पूर्ण करतं. नेक्स्ट, when earth rotates around itself, the earth takes 24 hours, that is 1 day. पृथ्वीचं परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती जेव्हा फिरते तेव्हा तिला पूर्ण एक दिवस म्हणजे 24 तास लागतात. अँड रिव्हॉल्यूशन बाय अर्थ अराउंड सन टेक 65 days, दॅट इज 1 year. आणि ती पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा तिला 1 वर्ष म्हणजे 365 दिवस लागतात. म्हणजे 365 दिवसामध्येच ती सूर्याभोवतीचं पूर्ण एक फेरी पूर्ण करते. आणि तिचा हा काळ ठरलेला आहे, याच्यात बदल होत नाही. जसं घड्याळाचा काठा 1 तास होण्यासाठी 60 मिनिटातच पूर्ण करतं, तसंच पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी तिला 24 तास लागतात आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी तिला 1 वर्ष म्हणजे 365 दिवस लागतात. आणि ह्या ज्या गती आहेत या ठराविक काळातच विशिष्ट काळातच पूर्ण होतात आणि म्हणून त्यांना पिरियॉडिक मोशन किंवा नियतकालिक गती असे म्हटलेलं आहे. नेक्स्ट, रँडम मोशन. The motion that change its direction and speed continuously is called random motion. म्हणजे ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक म्हणजेच रँडम मोशन असे म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही चालत असता तेव्हा कधी कधी काय करता, थोडं चालता, मग थांबता, मग उड्या मारता, मग इकडे जाता तिकडे जाता. म्हणजे तुमची गती जी आहे ती सारखी नाही आहे, गतीमध्ये बदल होतो आहे, इकडून तिकडे तुम्ही जात आहे. A butterfly continuously flits from one flower to another. There is no definite direction of its motion. Such motion is called random motion. म्हणजे बघा हे फुलपाखरू आहे, ते एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडे, दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलाकडे हे उडत जात असते. त्याची दिशा ही सारखी नाही, कोणत्याही दिशेला तो जात असतो. द मोशन ऑफ अ प्लेयर इन अ फुटबॉल इज ऑल्सो दिस टाईप. हे जे फुटबॉलचे खेळाडू आहेत ते सुद्धा फुटबॉल इकडे तिकडे कुठेही गेला की त्याच्या मागून ते धावत असतात आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे दिस मोशन इज कॉल्ड रँडम मोशन. द मोशन ऑफ अ क्रॉलिंग बेबी. हे जे आहेत रांगणारे बाळ ते कसं असतं, रांगता रांगता इकडे तिकडे तिकडे इकडे जात असतं. वंडरिंग ॲनिमल म्हणजे भटके जनावरंसुद्धा ते एका ठिकाणी चरत नाहीत, दुसऱ्या इकडून तिकडे तिकडून इकडे ते जात
असतात. नेक्स्ट स्पीड. स्पीड म्हणजे चाल. The distance traveled by an object in a unit is time is called the speed of the object. म्हणजे एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. आता तुम्हाला इथे स्पीड कसं काढायचं, एखाद्या वस्तूची चाल आपण बघतो की नाही, प्लेयर जेव्हा क्रिकेट प्लेयर खेळत असतात तेव्हा त्या क्रिकेट जो बॉलर असतो तो बॉलिंग करत असताना त्या बॉलिंगची स्पीड कशी आहे ते अनाऊन्समेंट करताना सांगतात की नाही. तर ती चाल, तो वेग, तो स्पीड कसा काढला जातो त्याचा एक इथे तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल. डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे वस्तूने पार केलेले अंतर डिवायडेड बाय टाईम रिक्वायर फॉर ट्रॅव्हर्सिंग द डिस्टन्स. म्हणजे त्या वस्तूने पार केलेले अंतराला लागणारा वेळ. वरती आहे अंतर, त्याला भागायचं आहे वेळेने. आता हे जे युनिट आहे, युनिट ऑफ स्पीड, म्हणजे ते आपण जसं बघा वस्तू कपडा आपण मोजतो तो मीटर सेंटीमीटरमध्ये मोजतो, होय की नाही. दूध आपण लिटरमध्ये किंवा किलोग्रॅममध्ये आपण मोजतो. तसं स्पीड मोजण्याचं एकक दिलेलं आहे किलोमीटर अवर. जर किलोमीटर घेतलं तर अवर घ्यायचं आहे आणि मीटर घेतलं तर सेकंडमध्ये घ्यायचं आहे. तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे बघा. अ बस कवर्ड द डिस्टन्स ऑफ अबाउट 200 किलोमीटर फ्रॉम सोलापूर टू पुणे इन 5 hours. How much distance does the bus cover in 1 hour? I repeat again. A bus covers the distance of about 200 kilometer from Solapur to Pune in 5 hours. How much distance does the bus cover in 1 hour? म्हणजे एका बसला सोलापूर ते पुणे असे अंतर 200 किलोमीटर अंतर, सोलापूर ते पुणे हे 200 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 5 तास लागतात. तर त्या बसला एका तासात किती अंतर ती बस पार करते, म्हणजे त्या बसचा एका तासाचा स्पीड काढायचा आहे. हियर द फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हर्स divided by time required for traversing the distance. आता इथे स्पीड दिलेला आहे, वरती 200 किलोमीटर हे अंतर आहे आणि 5 तास दिलेले आहे. म्हणजे 200 किलोमीटर अंतर करण्यासाठी त्याला किती लागतात, 5 तास. मग एका किलोमीटरला किती लागणार आहे, जाणार की एका किलोमीटरमध्ये किती तास, एका तासामध्ये तो किती किलोमीटर जाणार आहे, तर 40 किलोमीटर. So students, in this part we learn objects in the motion are those that change their position continuously. The various types of motion are linear, uniform linear, non-uniform linear, oscillatory, circular, periodic, random motion. The distance traveled by an object in a unit time is called its speed. The times required to traverse a certain distance depend on the speed of the object. Thank you.